नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यामध्ये घरासमोर गटारातील मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय. पिंपळगाव काळे ग्रामस्थांचं त्यामुळे आरोग्य धोक्यात आलंय. ग्रामपंचायत सदस्यांचं गावाकडे दुर्लक्ष होतंय असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे इथले ग्रामस्थ आक्रमक झाले आणि प्रकाश भिसे यांनी आक्रमक होत ग्रामपंचायत सदस्याला चक्क हा कचराच भेट दिलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे या ग्रामपंचायतचा कारभार आता राम भरोसे सुरू झालाय असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय. पिंपळगाव काळे गावामध्ये गटाराची अवस्था वाईट आहे. तसंच गावात 15 ते 20 दिवसानंतर पाणी येत आहे. गावात भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव निर्माण झालाय. गावातील नाले स्वच्छ केले जात नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले. प्रकाश भिसे यांनी आपल्या घरासमोरील नाल्यामधील कचरा ग्रामपंचायतीला भेट दिलाय. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासन गोंधळून गेलं, पण समस्या सुटत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायत ते पिंपळगाव काळे गावातील नाल्या काढल्या नाही. पूर्ण ग्रामपंचायत स्थिती पूर्णपणे खराब करून ठेवलेली आहे. खांब्यावरती लाईट नाही आहे. अशा भीषण अवस्थेमध्ये हे गाव हे या ठिकाणी ग्रामपंचायतने टाकलेले आहे. मी आज स्वतः माझ्या घरासमोरील नाली काढली आणि त्या ठिकाणचे सामान आज एक ग्रामपंचायतला मी त्या ठिकाणी भेट देत आहे. करोड रुपयाचा निधी आलेला असताना गावातील नागरिक हे टॅक्स भरतात. लाईट दिव्याचा जो टॅक्स असते तो भरतो, नाले काढण्याचा टॅक्स असते, पाणी कर असते तो भरतो, परंतु पाहिजे त्या प्रमाणात त्यांना सुविधा मिळत नाही. म्हणून आज या ठिकाणी माझ्या घरासमोर नाली काढली स्वतः आणि ते मटेरियल आज मी ग्रामपंचायतला भेट दिला आहे. तर गटारातील ही घाण केव्हा तरी बाहेर काढली जाते, मात्र ती तिथेच गटाराच्या बाजूला टाकली जाते. त्यामुळे ही घाण पुन्हा गटारात जाते आणि गटाराचा प्रवाह थांबला जातो. त्यामुळे गटाराचं पाणी पुन्हा रस्त्यावर येतं, इथल्या नागरिकांच्या घरासमोर येतंय. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी, तो पाहूयात. जळगाव जामोद मतदारसंघातील पिंपळगाव काळे या गावामध्ये गावातील राजकारणाचा फटका थेट या ग्रामस्थांना बसतोय. गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरलेत, तर गेल्या अनेक दिवसापासून गावाला नीट असा पाणी पुरवठा देखील होत नाहीये. त्यामुळे गावकरी आता संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि आधी गावाच्या समस्येकडे लक्ष द्या, असा टाहो गावकरी फोडताना पाहायला मिळत आहे. आज सकाळी गावातील कचरा साफ न केल्यामुळे संतप्त गावकरी प्रकाश भिसे यांनी स्वतः आपल्या घरासमोरील हा कचरा जो आहे तो काढला आणि थेट नेऊन ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये टाकला. त्यामुळे गावातील ग्रामस्थ किती मोठ्या प्रमाणात संतप्त आहे याची प्रचिती या संपूर्ण प्रकाराने येऊ शकते. एकंदरीत जय महाराष्ट्र या माध्यमातून कुठेतरी गावातील या समस्येला वाचा फोडावी म्हणून या गावकऱ्यांनी हे जय महाराष्ट्र संपर्क साधला. निश्चितच हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे. गावात सव्वा वर्ष सरपंच पद वाटून घेतलं आणि त्यामध्येही सरपंच पदावरून गावातील वाद जो विकोपाला गेला आणि काही दिवसांपूर्वी गावातील जे सरपंच आहेत उषा चोखंडे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव देखील आणलाय. त्यामुळे संपूर्ण वेळ जो आहे ग्रामपंचायतीतील जे काही सदस्य आहेत, सभासद आहेत, त्यांचा गावात राजकारण करण्यामध्ये जातोय. गावाकडे लक्ष या ग्रामपंचायत सदस्याचं नसल्यामुळे तातडीनं तुमचे भांडणं, तुमचं राजकारण बाजूला ठेवून गावातील समस्या सोडवा अशी एकमुखी मागणी जी आहे गावकरी करताना पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. तर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लवकरात लवकर ही समस्या सोडवा, अन्यथा यापेक्षा आक्रमक भूमिका घेऊ आणि आंदोलन करू अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. ती पाहूयात. जवळपास 1 वर्ष होत आहे आपल्या गावातील नाल्या काढल्या नाही आणि याच्या आधी जेव्हा त्या नाल्या काढल्या जातात तर तो गाळ जे घाण असते ते नालीकाठी टाकले जाते. नंतर काही दिवसानंतर पाण्यामुळे म्हणा किंवा इतर वापरामुळे म्हणा ते घाण परत नालीत जाते, परत नाल्या भरतात. परंतु याचा जर कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर ते घाण गावाच्या बाहेर फेकले गेले पाहिजे, जेणेकरून परत परत तो विषय होणार नाही, परत परत आपल्याला आर्थिक फटका बसणार नाही, परंतु तो शासन असो अथवा परशासन असो. आणि राहिला विषय पाण्याचा, जवळपास आपण उन्हाळ्यापासून बघतोय की आपल्या गावामध्ये पाणी जवळपास 15 दिवसाच्या अंतराने येत आहे. काही लोक घरचे सदन असतील ठीक आहे, परंतु गावाच्या झोपडपट्टी किंवा बरेच जे गरीब आपल्या आई बहिणी आहेत त्या आजही पाण्यासाठी पावसाळ्याचे दिवस असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत आहे. ही आपली वास्तवस्थिती आहे. आपल्याकडे त्याच्याबद्दल पुरावे आहे. आपण ते पुरावे
देऊ शकतो. दुसरा विषय असा आहे, जो पथदिव्यांचा विषय आहे, बऱ्याच वेळा दिवे लावले जातात, लावतो असं दाखवलं जातं, मात्र वास्तविकतामध्ये दिवा सकाळी लावला गेला तर सायंकाळपर्यंत त्याचा उजेड राहत नाही. याचं देखील कारण शोधलं गेलं पाहिजे. पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीने किती वर्षांमधून नाल्या काढतात, लाईट लावतात आणि किती दिवसानंतर पाणी? नाली तर काढतच नाही. तसं तर आमच्या गल्लीतली नाली तर अजून बी काढली नाही समजा ते. आणि लाईट जे आहे ते लाईट तर अजून बी टाकले नाही. नाल्या काढत नाही, चढून नाही तर नळ 15-15, 20-20 दिवस येत नाही. आज बी या तारखेमध्ये नळ कम से कम 20 दिवस झाले नळ नाही आले. आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतं. तर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भिसे हे जोडलेले आहेत. प्रकाशजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. या गावामध्ये प्रचंड समस्या आहे. या ठिकाणी गटारामध्ये घाण कचरा आहे, हे पाणी समोर येते. तुम्ही याबाबत आक्रमक झालात, ग्रामपंचायतीमध्ये थेट कचरा घेऊन गेलेला आहात. किती वर्षांपासूनची ही समस्या आहे? गेल्या वर्षभरापासून ते 1.5 वर्षभरापासून ग्रामपंचायतने नाल्या काढल्या नाहीत आणि पथदिवे हे लावलेले नाहीत. करोडो रुपयाचा निधी या ग्रामपंचायतला येतो आणि लाखो रुपयाचा टॅक्स या गावातील लावतात, परंतु त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पाण्याचा प्रश्न म्हटला तर 15-15, 20-20 दिवसानंतर पाणी येते. नाल्या वर्षभरापासून काढत नाहीयेत, पथदिवे तर लावतच नाहीयेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या जे नागरिक आहेत गावातील ते खूप त्रस्त झालेले आहेत. त्यांनी ते पूर्णतः या ग्रामपंचायत बॉडीला कंटाळलेले आहेत आणि विशेषतः पिंपळगाव काळे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातली एकमेव आहे की एका वर्षात 1 सरपंच आणि 5 वर्षात 5 सरपंच देणारी ही पिंपळगाव काळेची ग्रामपंचायत आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि त्या संदर्भात उपोषण सुद्धा माजी सरपंच उषा चोखंडे यांनी केलेलं आहे. त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. इतका भोंगळ कारभार या ठिकाणी या ग्रामपंचायतचा सुरू आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी गावातील जे 17ची आमची बॉडी आहे त्या बॉडीच्या बाहेरील जे राजकारणी मंडळी आहेत त्या स्वतःच्या स्वार्थासाठी या ग्रामपंचायतचा वापर करतात. हे स्वतःच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी, त्यांच्या वाढदिवसासाठी हे या ग्रामपंचायतीने निधीचा उपयोग करतात, परंतु विकास हा कुठंच नाही. आता असे काही कामं त्यांनी टाकून ठेवलेले आहेत की प्रत्यक्षात ते नाहीच आणि त्यावर त्यांनी पैसे काढलेले आहेत. जसे की ग्रामपंचायत पिंपळगावकाळेच्या बस स्टँडवरची जी मुत्री आहे, मुत्री घर आहे, त्या ठिकाणचे पैसे काढलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी मुत्री नाही आहेत. अतिक्रमणाच्या जागेमध्ये त्यांनी सौंदर्यीकरणाचं काम बैलजोडीचं हे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी 4 ते 5 लाख रुपये काढून ठेवलेले आहेत. अंगणवाडी असे आहेत की अंगणवाड्या दाखवलेल्या आहेत, परंतु अंगणवाड्याच त्या ठिकाणी नाही आहेत. त्यांच्यावर एलईडी लाईट लावण्याचं काम केलं, परंतु एलईडी लाईट नाही आहे. सीसीटीव्ही त्यांच्यावर दाखवले पण सीसीटीव्ही नाही आहेत. कोरोनाच्या काळामध्ये खूप सारा निधी महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत यांना दिलेला होता, परंतु तो सुद्धा यांनी त्या ठिकाणी वापरलेला नाहीये. प्रचंड लाखो रुपयांचा, करोड रुपयांचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतच्या माध्यमातून बाहेर ग्रामपंचायत बॉडीच्या बाहेरील जे राजकारण करतात ते स्वतःला खूप मोठे समजतात. ते भ्रष्टाचार करण्याचं सदस्यांच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून ते काम करत असतात. आणि विशेषतः एक प्रकार तर असा आहे की स्वतःच्या गाडीत डिझेल सुद्धा गावातील घंटा गाडीतील डिझेल घेतात आणि आपली स्वतःची गाडी चालवतात. ग्रामपंचायतचा आमच्या गावातील शुक्रवार हा बाजार असतो. आजचा सुद्धा बाजार आहे. त्या दिवसाचा बाजार करायचा असला तर ग्रामपंचायतच्या सचिवाजवळून, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांजवळून हे पैसे घेतात आणि स्वतःचा बाजार करतात. अशी भीषण परिस्थिती या ठिकाणी या ग्रामपंचायतची करून ठेवली आहे. मात्र प्रकाशजी, इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जर होतोय तर या संदर्भात वरिष्ठांकडे काही या संदर्भात तक्रार केली आहे? तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेचे सीओ आहेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे. व्हिडिओ पर्यंत सुद्धा ही तक्रार केली आहे. त्या संदर्भात 21 तारखेला आमरण उपोषण उषाताई चोखंडे यांनी केलं होतं. त्यांची सुद्धा 6 सदस्यीय समिती त्यांनी नेमली आहे. चौकशी सुरू आहे, पण चौकशी सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे, कारण की सगळा हा गल्ली ते दिल्ली हा प्रकार हा यांनी सेट करून ठेवलेला आहे. चोराची बाजू चोर हा कधीच घेत नसतो, पण यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा किती जीव जातो हे आम्हालाच माहित आहे. काल सुद्धा तुम्ही आता व्हिडिओ दाखवलाच आहे. माझ्या घरासमोरील 50 फूट नाली मी स्वतः काढली आणि ग्रामपंचायतच्या सचिव आणि सरपंचाच्या टेबलवरती मी टाकली. त्या संदर्भात अशी मी दाखवण्याचा प्रयत्न केला, मी नागरिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर लढण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्यावर सुद्धा त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी, सरपंचांनी, उपसरपंचांनी
तिथल्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर सचिवांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. बरं. मग काय करायचं अशा परिस्थितीमध्ये? खूप भीषण परिस्थिती या ग्रामपंचायतची झालेली आहे. भयंकर भ्रष्टाचार या ठिकाणी या ग्रामपंचायतने करून ठेवला. विकास मात्र काहीच नाही आहे आणि दिजोरा मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाजवला जातो. जी, प्रकाश भिसेजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.